विवाहित महिलांसाठी अर्जंट सूचना। श्रावणात हे 3 दागिने चुकूनही घालू नका, नाहीतर होईल इतकं मोठं नुकसान ज्यामुळे तुम्ही बर्बाद व्हाल। श्रावण महिन्यात विवाहित महिलाने या 3 पैकी कोणताही एक जर दागिने घातला तर महिलाच्या जीवाला होईल धोका, आरोग्यावर होणार जबरदस्त परिणाम। श्रावणात जसे मांसाहार टाळला जातो, पण विवाहित महिलाने असे काही दागिने घालायचे नसतात, पण याची माहिती बऱ्याचशा महिलांना नसते। या अज्ञानामुळे तुमचं इतकं मोठं नुकसान होईल की तुम्ही आधी त्याचा विचारही करू शकणार नाही। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या विवाहित महिलांनी श्रावण महिन्यात कधीच चुकून घालू नयेत। आपल्या धार्मिक शास्त्रात लिहून ठेवलंय, तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार आहे, पण त्याला वैज्ञानिक आधार देखील आहे। कारण की ही जर चूक तुम्ही श्रावणात केली तर तुमच्या जीवाला धोका आहे, संपूर्ण घराच्या आरोग्यावर देखील होणारा मोठा परिणाम या व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय। कोणते 3 नियम आहेत, कोणते दागिने आहेत जे महिलांनी श्रावणात चुकूनही घालू नयेत, हे 3 दागिने घातल्यास नेमकं असं काय होतं, कोणते दुष्परिणाम होतात, चला तर पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती। या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवायचा नाही, तर तुम्हाला सावध करायचं आहे। काही जणांना या 3 गोष्टी पटणार देखील नाहीत, पण जेव्हा आम्ही तुम्हाला यास धार्मिक आणि आध्यात्मिक आणि वैज्ञानिक याचं कारण सांगू त्यावेळेस तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। आजकाल बऱ्याचशा महिलांचा या गोष्टीवर विश्वास नसतो। बऱ्याचशा महिला गोष्टी धार्मिक आहेत, त्याला वैज्ञानिक आधार देखील आहे, पण बऱ्याचशा महिलांना त्यांना त्याच्यावर विश्वास नसतो। सगळ्यांना वाटतं की अंधश्रद्धा, जुनाट विचार आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही यांना मानत नाही। पण ज्या गोष्टी अशा आहेत ज्या पुराणात देखील लिहून ठेवल्या आहेत, त्याचा वैज्ञानिक रिसर्च देखील झाला आहे, त्यामागे मानसिक, आध्यात्मिक आणि आपल्या हेल्थच्या संदर्भात कारणं देखील दडलेली असतात। आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात काही कळत नाही आणि काही महिला फॅशनच्या नावाखाली आजकालच्या आधुनिक युगात विवाहित महिला अशा अनेक वस्तू घालतात ज्याबद्दल त्यांना माहिती नसते। शास्त्रात असं लिहिले की काही महिला असे की परिधान करू लागलेत, त्या विज्ञानाने देखील सांगितले कोणत्या काळामध्ये कोणत्या वस्तू परिधान करायला पाहिजे, नाहीतर त्यांच्या जीवनाच्या लोकांवर आणि त्यांच्या आयुष्याच्या जीवनावर नकारात्मक परिणाम देखील होत असतो। आरोग्य बिघडत असतं, कुटुंब, नातेसंबंध आणि पतीच्या जीवालाही धोका असू शकतो। मग या परिस्थितीमध्ये अशा या 3 गोष्टी भयानक आहेत ज्या महिलांनी अजिबात घालू नयेत। याविषयी काय माहिती समोर आली ती तुम्हाला सांगणार आहे। आता ते कोणते 3 दागिने आहेत जे महिलांनी श्रावण महिन्यात घालायचे नाहीत, जे दागिने घातल्यात असं काय होतं, त्यामुळे प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो। चला पाहूया सविस्तर माहिती। स्त्रीला घरची लक्ष्मी आणि ऊर्जा मानलं जातं। तिच्या प्रत्येक कृतीमध्ये तिचा पेहराव, तिचे विचार हे सर्व घराच्या वातावरणावर परिणाम करतात। ती नकळतपणे आपल्या पतीसाठी सौभाग्य कवच तयार करत असते। कवच म्हणजे तिच्या पतीच्या बाहेरचं वाईट शक्तीपासून, संकटापासून संरक्षण करत असते। पण काही चुकामुळे या संरक्षण कवचामध्ये तडे जाण्याची शक्यता देखील असते। धार्मिक ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलं की आणि विज्ञानाने देखील रिसर्च करून यावर त्याचं मत त्यांनी देखील व्यक्त केलं आहे, त्यामुळे अर्जंट सूचना देण्यात आली। कोणते ते 3 दागिने आहेत ज्या महिलांनी श्रावणात घालायचे नाहीत, ते दागिने घातल्यास असं काय होतं ज्यामुळे पतीच्या जीवाला, कुटुंबाच्या जीवाला आणि महिलेच्या जीवाला धोका निर्माण होतो। चला पाहूया अत्यंत सविस्तर माहिती। आधुनिक विचार आणि परंपरा यांच्यामध्ये एक नेहमी संघर्ष असतो। आपल्या सोयीनुसार परंपरा निवडतो, जे आपल्याला आवडतं तेच करतो आणि जे आपल्याला आवडत नाही ते आपण करत नसतो आणि ते सोडून देत असतो। पण धर्मामध्ये, धार्मिक शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात जे पाळणं, ज्यांची प्रत्येक माहिती घेणं आपल्यासाठी गरजेचं असतं आणि पुरुषासाठी अत्यंत महत्त्वाचे असतं। हिंदू धर्मानुसार लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी 16 शृंगार करणं खूप महत्त्वाचं असतं, ज्यामध्ये सिंदूर कपाळावर लावणं, बिंदी लावणं कपाळावर, बांगड्या पायात घालणं, अंगठ्या जेव्हा एखादी मुलगी जेव्हा घालून घराबाहेर पडते, दुसऱ्या घरात विवाह करून प्रवेश करते, त्यावेळी तिच्या जीवनाचा अर्थ बदलत असतो। आणि शृंगारामध्ये केवळ स्त्रीच्या सौंदर्यात भर घालत नाही तर स्त्रीच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत असतात, तिची वेगळीच एक ओळख निर्माण करत असते। 16 शृंगार केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाहीत तर वैज्ञानिक दृष्टिकोनाने महत्त्वाचे मानले जातात। 16 शृंगारामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू कोणत्या महिलेला विवाहित जीवनाचे प्रतिनिधित्व करत असतात, त्यामध्ये वापरले जाणारे फायदे काय आणि प्रत्येक वस्तूचं महत्त्व काय हे हिंदू धर्मामध्ये विश्वास ठेवणारी प्रत्येक विवाहित महिला तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्याच्या 16 प्रकारचे मेकअप करत असते। आणि काही महिला असे म्हणते की आम्ही जे सांगणारी माहिती आहे ती हलक्यात घेतील, कारण त्या महिलांना वैज्ञानिक आणि दृष्टिकोन माहीत नाही, वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्राचं ज्ञान नाही। पण एक म्हण आहे
वानराला वानरालाच आलीची चव कशी ओळखू शकते, त्याप्रमाणे वास्तुशास्त्र आणि धार्मिकशास्त्रानुसार महिलांसाठी काही विशेष काळामध्ये काही विशेष नियम घालून दिले आहेत. आता हा व्हिडिओ पाहून कदाचित काही जणांना विश्वास बसणार आहे, पण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टीचा संदर्भ सहित स्पष्टीकरण मिळणार आहे. काय काळजी घ्यायची, काय नियम पाळायचे, लक्षपूर्वक ऐका. पहिलं म्हणजे शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही विवाहित महिलेने कधीच पूर्णपणे स्वच्छ पांढऱ्या रंगाचा पोशाख घालू नये. असं केल्याने तुमचा सन्मान धोकावू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की आजच्या फॅशनच्या युगामध्ये महिला सुंदर दिसण्यासाठी अशा अनेक मर्यादा ओलांडायला सुरुवात देखील केली आहे, ज्यांचा विचार करणे देखील पाप आहे. वास्तुशास्त्रानुसार विवाहित महिलांनी कधीच पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी किंवा सूट घालू नये. यामागील कारण म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी परिधान केल्याने तिच्या पतीदेव विश्वासाचं राहण्याचं जे नातं असतं त्याचं कर्तव्य पूर्णपणे संपत असतं आणि एक नकारात्मक ऊर्जा त्यांच्या नात्यामध्ये प्रवेश करते, कारण हा विधवेचा पोशाख असतो आणि अशा परिस्थितीत तुम्ही पतीच्या मृत्यूचं कारण बनू शकता, असं धार्मिक ग्रंथात देखील लिहिलेलं आहे. कोणते मग ती 3 दागिने महिलांनी श्रावण महिन्यात घालायचे नाहीत. जे दागिने घातल्यास असं काय होतं ज्यामुळे पतीच्या जीवाला पत्नीच्या जीवाला धोका निर्माण होतो. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता आपण वळतोय. क्रमांक 2, जी महिला आधुनिक युगात महिला सुंदर दिसण्यासाठी पायात सोन्याचे अंगठे किंवा सोन्याचे त्या ठिकाणी रिंग पायामध्ये घालतात तर विवाहित महिलेसाठी पूर्णपणे अशुभ मानलं जातं. पायात सोन्यापासून बनवलेल्या वस्तू कुबेर महाराजांचा अपमान करतात असे देखील धार्मिक ग्रंथात लिहून ठेवले आहे. कुटुंबाचे असलेले अतूट नातं अनेक समस्या येऊ शकतात, त्यामुळे कधी पायात सोनं घालू नका. पायात चांदी घातलेली कधीही चांगली असते. तिसरं आणि महत्त्वाची गोष्ट क्रमांक 3 म्हणजे सिंदूर. मंगळसूत्राचं महत्त्व हिंदू धर्मानुसार सिंदूर आणि मंगळसूत्राशिवाय लग्न अपूर्ण मानलं जातं. सर्वांना माहीत आहे सिंदूर हे हिंदू महिलांसाठी महत्त्वाचं लक्षण आहे आणि त्याच्या पतीच्या अंदाशी जोडतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेनं लग्नानंतर सिंदूर लावला नाही तर जगातील सगळ्यात मोठं पाप मानलं जातं. इतर लोकांच्या तुमच्या पवित्र नात्याला अशुभ देखील म्हणू शकता आणि पाहायला गेलं तर सिंदूर असणं अतिशय गरजेचं आहे. मंगळसूत्राला खूप जेवढं महत्त्व आहे तितकं सिंदूरला देखील महत्त्व आहे आणि मंगळसूत्रात सोने किंवा पितळ नसलं तरी पिवळ्या धाग्यात काळे मणी पाहिजेत असे देखील मानलं जातं. मंगळसूत्राचा पिवळा भाग माता पार्वती आणि काळा भाग भगवान शिवला मानला जातो. शास्त्रानुसार विवाहित महिला असूनही महिलांनी मंगळसूत्र न घातल्यास किंवा घातलं नाही हे सगळ्यात मोठं पाप असणार आहे. अशा परिस्थितीत तुमचं नातं कलंकित होऊ नये म्हणूनच विवाहित महिलांनी मंगळसूत्र घालणं अतिशय गरजेचं आहे. आता किमान तुम्ही एखादा हा धागा देखील बांधू शकता. तुम्हाला माहिती आहे की सिंदूर हा एक गोष्ट ठेवली तर तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरले जाते आणि सिंदूर जे कुंकू आहे त्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि धार्मिक शास्त्र सांगितलेले आहे आणि नियम अतिशय सगळे विवाहित महिलांनी पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. आता नाहीतर तुमच्या जीवनामध्ये समस्या देखील निर्माण होऊ शकतात. आरोग्य संबंधित देखील समस्यांना तोंड देऊ शकते. सिंदूर लावायचा पहिला नियम आहे सिंदूर न लावणं खूप अशुभ मानलं जातं, त्यामुळे त्याला नेहमी मुलापासून दूर ठेवलं पाहिजे. सिंदूर जो बाजारामध्ये येतो काही ठिकाणी द्रव भाग येतो आणि काही ठिकाणी पेस्ट स्वरूपात येतो, तर ते न वापरता अगदी कोरडा सिंदूर वापरणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा सिंदूर लावत असताना तो कपाळावरून नाकावर किंवा चेहऱ्यावर पडतो आणि त्यासाठी तो सिंदूर थोडासा ओला करून त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. सिंदूर कधी कोणासमोर लावू नका. कोणासमोर जर लावला तर वाईट नजर लागू शकते आणि त्या ठिकाणी धार्मिक शास्त्रात लिहिलं आहे की 4था क्रमांक आहे तुम्ही शरीरात जो सिंदूर आहे तुमच्याहून जर त्या ठिकाणी खाली पडला तर तो गोळा करून कुठल्याही डस्टबिनमध्ये कुठल्याही बेसिनमध्ये सोडून न देता तो सिंदूर गोळा करून परत तुमच्या त्या ठिकाणी कपड्याला लावणं गरजेचं आहे किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी तो ठेवणं गरजेचं आहे. घरात अडचणीचे वातावरण निर्माण होऊ शकतं. जर सिंदूरच्या बाबतीत तुम्ही ह्या जर गोष्टी केल्या तर काही महत्त्वाच्या चुका देखील आहेत ज्या महिलांकडून वारंवार घडत असतात. पाहायला गेलं तर अनेक महिला कपडे परिधान करण्याच्या बाबतीत, दागिने परिधानाच्या बाबतीत, त्याचबरोबर दररोजच्या काही नियमित क्रिया करण्याच्या बाबतीत अगदी व्यवस्थितपणे पाळणं अतिशय गरजेचं आहे, ज्यामुळे कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार नाही आणि कुठलीही संकट तुमच्या घरावर येणार नाही. ही होती माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.